केदार पाटील बाहेरच आहे. केदार पाटील बाहेर आहे. अरे बरोबर म्हणजे काम करेल का तो? जबाबदार अधिकारी जिम्मेदारी साहेब केदार बाय कशामुळे झाडं पडली एवढी बाबा? फांद्या पडल्या का झाडं पडले? फांद्या का पडले? फांद्या का तिकडे बघू. तू ते झाडाच्या फांद्या जर नीट कापल्या असत्या तर फांद्या पडल्या नसत्या. फांद्या तुम्ही कटिंग करता ना? फांद्या कटिंग झाड पडलं एक समजू शकतो, चला खालून मुरमळून पडलं, त्याला पण फांद्याच जबाबदार आहे. फांद्या कटिंग केल्यावर हवेचा जो दाब आहे तो निघून जातो. तुझ्या फांद्या आणि सगळं असल्यावर लोड त्या झाडालाच पलटी करेल ना. त्याच्याशिवाय 200च्या वर किती पडले? 600 फांद्या. 600 फांद्या पडण्याचं कारण आहे. फांद्या कटिंग पण केलेली नाही झाल्या. नाही झाल्या. सस्पेंड करा. ह्याच्यामधली मी गोष्ट तुम्हाला सांगतो की थोडीशी काही अडचण एनजीबीच्या काही आदेश आहेत. अरे बाबा, झाडांचं ट्रिमिंग करणं हे गरजेचं आहे की नाही? मॅन्डेटरी आहे, बरोबर ना? मॅन्डेटरी आहे ना. मग तुम्ही माणसांचा जीव बघणार काय बघत बसणार? ट्रेनिंग झाली आहे. काय झालं अप्रत्याशित ट्रिमिंग कधीपासून सुरू झाली? 10 मे पासून. मार्च एप्रिलला सर एप्रिललाच चालू केली पाहिजे आपण सर. सर मी एकच निवेदन करत आहे. काय झालं यावर्षी नैसर्गिक आपत्ती फार अप्रत्याशित नाही, आहे ना. आपत्तीमध्ये सर ही जे चुका आहेत आम्ही दुरुस्त करतो सर निश्चित. त्याच्यामध्ये आवडतो तुम्ही जे अधिकारी नको आहे जे काम करतात याला पण साहेब आपत्तीला पण एक जबाबदार अधिकारी द्या. प्रॉब्लेम असं होतो साहेब आपत्तीचं TDRF आहे ना आपल्याकडे. TDRF आणि फायर नसेल ना तर साहेब नगरसेवक राहू शकत नाही. लगेच कमी आहेत साहेब. काहीच नाही साहेब. TDRF कडे आहे साहेब. साहेब सॉलिड काम करतात ते. नाही फायर आणि TDRF साहेब आपत्ती व्यवस्थापनाकडे काही नाहीये. ते येतात फक्त कॉलिंग करणं आणि फोटो काढणं. आपत्ती व्यवस्थापन हे काय तळवी. आपत्ती व्यवस्थापन काय केलं? हे तुम्ही काय काम केलं तुम्ही? आपत्ती व्यवस्थापन मध्ये तुमचं काम काय? फील्डवर जाणं, पाणी भरलं असेल तिथे जाणं, झाड पडलं असेल तिथे जाणं. म्हणजे काय? कुठे लँडस्लाईड कुठे आपल्याकडे झालं नाही ना? कुठं अपघात झाला, आपत्ती जाणं माणूस क्रिटिकल बघायला नाही आले. क्रिटिकल माणूस आहे. कमिशनर कॉल करू शकतात, उपायुक्त येऊ शकतात, आपत्ती व्यवस्थापनचा प्रमुख येऊ शकत नाही. मग काय तुम्ही काय केलं? सर 6 दिवसापासून इंजिन मागताय. दिवस 6 दिवसापासून इंजिन देत जर आपल्याला नीट नसेल तुम्ही दुसरा माणूस ठेवा नाही. त्यांना सगळ्यांना पूर्ण आता ते कुठल्या आता तुमचं हे जे बाकी डिपार्टमेंट मध्ये काम करतात ना त्यांना इकडे टाका. साहेब एक सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी द्या साहेब. इकडे यांना टाकून द्या सगळ्यांना. आणि आपत्ती व्यवस्थापन तुमचं तुम्ही जर व्यवस्थित काम करणार नसेल तर काय उपयोग? पिकअप घेऊन येतात. अरे इक्विपमेंट नाही आहे महापालिकेने. साहेब यांच्याकडे नाहीये. यांच्याकडे ट्री कटिंग मशीन नाहीये, काहीच नाही. TDRF कडे आहे साहेब, यांच्याकडे काही. अरे ते टीम अग्निशमन ज्यांना आपण कळवतो सर आणि टीम चालू आहे. जेव्हा इमर्जन्सी सर आपली रिस्पॉन्स